20 डिसेंबर 2025 आपल्या शाळेतील कुमारी आरोही बाळू खेडकर हिचा 7वा वाढदिवस आहे. तर तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण दरवेळेला काय करतो, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट वाटतो आणि ते खातो आणि ते संपतंय. पण एक चांगला पायंडा, एक चांगली अशी वळण बाळू नामदेव खेडकर यांनी त्या वाढदिवसाच्या ह्याला लावायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला एक 8 दिवसाखाली त्यांचा फोन आला होता की मुलांना बस्कर वाटप करायचं आहे, किती आहेत मुलं? आम्ही म्हणलो 80 मुलं आहेत आमच्याकडे. तर त्यांनी पटकन हो म्हणून, आमच्या आरोहीचा वाढदिवस आहे 26 डिसेंबरला, आम्ही बस्कर वाटप करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी त्याप्रमाणे बस्कर आणलेले आहेत. प्रत्येक मुलाला बस्कर मिळणार आहे. आणि एक चांगली प्रथा त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्ताने पाडलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. तसंच आमच्या शाळेला या बस्करच्या रूपाने देणगी दिली, मदत केली, त्याबद्दल प्रथम त्यांचा आभार मानतो. आणि तसंच त्यांचं स्वागत पण करतो. एक चांगलं पायंडा त्यांनी पाडलेला आहे. ह्याच्या अगोदर आम्ही जात होतो, पण काही ठराविक असंच मी पहिला पालक बघतो की त्यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाला एवढं मोठं वाटप केलेलं आहे. कसं आहे, त्याची किंमत करायची नसते. त्यांचं मन, त्यांचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवलेला आहे. आणि आपण त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की फक्त नेते लोक वाढदिवस साजरा करत, वह्या त्यांनी बी दिलेल्या आहेत, पण ते नेते लोक मोठे असतात. आपण आपल्या इथं पालक आहेत, त्या पालकाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त बस्कर वाटप करण्याचं त्यांनी धाडस दाखवलं. असंच धाडस तुमच्या प्रत्येकाने दाखवावं. आपल्या आई वडिलांना सांगा की जसं आरोहीच्या वाढदिवसाला त्यांनी वाटप केलं, तसं माझ्याही वाढदिवसाला काहीतरी तुम्ही वाटप करा असं वडिलांना सांगा. खूप काही खर्च येत नाही, फक्त एक 500 ते 1000 रुपये एवढाच खर्च येतो, त्याच्यापेक्षा जास्त काही येणार नाही. त्यामुळं एक तुमचं कायम नाव होतं. आता हे बस्कर तुम्ही कधीपर्यंत वापरणार, तोपर्यंत त्यांचं नाव